देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील श्री सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाचे कामकाज 21 जुलैपासून सुरू झाले होते आणि आता या मूर्तीवरील सुमारे 2000 किलो शेंदूर कवच काढण्यात आलं असून त्यामुळे देवीचं मूळ स्वरूप दिसू लागलं आहे. पारंपरिक देवी मूर्तीपेक्षा हे स्वरूप वेगळं असून अत्यंत मोहक आहे आणि मूर्तीचे हे स्वरूप बघून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले आहेत. साधारण 1000 वर्षांपासून देवीवर जमा झालेल्या शेंदुराचा थर हटल्यामुळे देवीचे एक वेगळेच रूप भाविकांच्या समोर आले. मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू केल्यानंतर आई सप्तशृंगीवर हजारो वर्षांपासून साठलेला हा शेंदुराचा लेप धार्मिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आला. हजारो वर्षापासून आपल्याकडे दगडांमधून अत्यंत सुंदर मूर्ती कोरण्याचं तंत्र सहजतेने सर्वत्र उपलब्ध होते. आपल्या देवांच्या मूर्ती या प्रामुख्याने काळ्या किंवा पांढऱ्या दगडांमध्ये कोरल्या जात. हे दगड 2-3 नद्यांच्या संगमाच्या ठिकाणाहून आणले जात असत. याचे अलिखित संकेत असे की अशा दगडांवरून शेकडो वर्ष नदीचे पाणी एकाच दिशेने वाहिल्यामुळे अशा दगडांमध्ये काही चुंबकीय धारण शक्ती निर्माण होत असावी. शेंदूर हा पदार्थ पूर्वापार पूजा द्रव्य म्हणून वापरला जातो. नैसर्गिकरित्या शेंदुराच्या झाडावर येणाऱ्या फळांच्या बियांपासून तो मिळवला जातो. आयुर्वेदात अनेक रोगांवर त्रासांवर औषध म्हणूनही शेंदूर वापरला जातो. त्यामध्ये शिस हा धातू असतो. या शेंदुराच्या विविध रासायनिक संयुगाचा अगदी आज सुद्धा गंजरोधक, गळतीरोधक, झीजरोधक रंगांमध्ये उपयोग केला जातो. देवांच्या मूर्तींना तो लावताना विविध तेलांमध्ये खलून लावला जातो. मुळात शेंदूर हा विषारी असतो, त्यामुळे तो पोटात गेल्यास आवाज सुद्धा जाऊ शकतो. शेंदुरातील धातूमुळे मूर्तीची ध्वनी लहरी पकडण्याची आणि धारण करण्याची शक्ती वाढते. मी मघाशी म्हटलं तसं शेंदूर हा सौम्य विषारी आहे, त्यामुळे तो तेलात खलून लावला तर उंदीर किंवा अन्य कीटक तो खात नाहीत. पण वातावरणाच्या परिणामांमुळे अशा लेपनाचा रंग काळपट होतो. या कारणामुळे आणि विविध वार्षिक उत्सवांच्या निमित्ताने आधी लावलेल्या शेंदुरावरच वारंवार नवीन शेंदूर लेपन केले जाते. त्यामुळे मूळ मूर्तीवर पुट चढू लागतात. मूर्तीतील मूळचे बारकावे, अवयवांचा तपशील, दागिन्यांचे आणि अन्य सौंदर्य दडून जाते. तेव्हा मूळची मूर्ती खूपच बोजड, बटपटीत दिसू लागते. तेव्हा मूर्तीवरील आवरण काढावे लागते. पण हे शेंदूर आवरण कसे काढायचे? शेंदुराच्या आवरणाखाली मूळ मूर्तीचे अवयव नक्की कुठे दडलेले असतील? त्यासाठी मूर्तीवर काही रासायनिक क्रिया करावी किंवा शस्त्राने ते कोरून काढावे तर मूर्तीला इजा होऊ शकते आणि देवाचा मोठा कोप होण्याची भीती त्यांच्या भक्तांना असते. अनेक ठिकाणी त्यासाठी देवाचाच कौल घेतला जातो. भिंतीमध्ये किंवा शिळेमध्ये कोरलेल्या मूर्तीचे आवरण काढण्यापेक्षा पूर्ण मूर्तीचे चहूबाजूंनी असलेले आवरण काढणे कठीण असते. मूर्तीवरील अगदी आधी घेतलेली आवरणं ही सुकून त्यावरील नंतरच्या आवरणांपेक्षा अधिक कडक होतात. मूर्ती आणि आवरणांमध्ये पोकळी तयार होते. संपूर्ण कवचाला अनेक सूक्ष्म भेगा पडत जातात. कधीतरी अचानक अशा भेगांमधून बाहेरची हवा मूर्ती नजीकच्या पोकळीत वेगाने घुसते आणि हे पूर्ण कवच मोठा आवाज होऊन गळून पडते. याला खोळ पडणे, चोला छोडणा असं म्हटलं जातं. खूप पूर्वी हा अपशकुन आणि अरिष्ट सूचक मानलं जात असे, पण आता अनेक ठिकाणी 2-3 पिढ्यांमध्ये एकदा तरी असं होत असल्याने त्याची माहिती असते. नवरात्रीच्या तयारीमध्ये वणीच्या देवीचे कवच काढल्यामुळे या देवीचे खूपच वेगळे रूप सर्वांना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या देवीने तिचे नेत्र डाव्या खांद्याकडे झुकवले आहेत असं वाटत होतं, पण मूळ मूर्ती ही सरळ समोर पाहते आहे असं दिसतं. मूर्तीत अधिक सुबकपणा असल्याचंही जाणवतं. सप्तशतीमध्ये देवी रोज नव्या रूपात अवतरल्याची वर्णनं आहेत. या नवरात्रीत महाराष्ट्रातली ही प्रमुख जागृत देवता खरोखरच नव्या रूपात अवतरली आहे असं म्हणावं लागेल. मग मंडळी, तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सप्तशृंगीचा उदो उदो असं लिहायला विसरू नका. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.